हीच ती जागा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक केला होता, म्हणजेच शाहिस्तेखानाची बोट छाटली होती. पण लाल महालाचा इतिहास फक्त शाहिस्तेखानापुरता मर्यादित नाही. इसवी सन 1630च्या सुमारास छत्रपती शहाजी राजांनी पुण्याच्या पुनर्वसाहतीसाठी हा लाल महाल उभारला आणि इथेच घडलं शिवरायांचं बालपण. याच महालात राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांना रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या, स्वराज्याची प्रेरणा दिली, शस्त्रविद्या, अश्वविद्या, न्यायशास्त्र आणि राजकारभाराचे धडे दिले. याच लाल महालात स्वराज्याचं स्वप्न रुजलं आणि अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याची पहिली गर्जना केली. याच भूमीवर जिजाऊंनी बालशिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि स्वराज्याच्या सुवर्ण युगाची मुहूर्तमेढ रोवली. काळ पुढे सरकला आणि स्वराज्याचा वाढता प्रभाव पाहून औरंगजेब हादरला. त्याने शाहिस्तेखानाला 1 लाख सैन्यासह पुण्यात पाठवलं. तब्बल 3 वर्ष खानाने रयतेवर अत्याचार केला. पण 5 एप्रिल 1663च्या रात्री इतिहास घडणार होता. फक्त 400 मावळे आणि त्यांचा राजा. मुघलांच्या छावण्याला चकवा देत शिवराय थेट लाल महालात घुसले. क्षणात तलवारी चमकल्या, आरडाओरडा सुरू झाला आणि शाहिस्तेखानावर हल्ला झाला. खानाचा जीव वाचला खरा, पण त्याची 3 बोट छाटली गेली. आज बोट छाटली, उद्या गर्दन छाटली जाईल. या भीतीने शाहिस्तेखान पुणे सोडून पळून गेला. या एका पराक्रमाने शिवरायांचं नाव अख्ख्या हिंदुस्थानात घुमलं आणि मुघल सैनिकांच्या मनात कायमची भीती निर्माण झाली. आज दिसणारा हा लाल महाल पुणे नगरपालिकेने इसवी सन 1988 साली पुन्हा उभारला. कारण ही केवळ वास्तू नाही, ही आहे जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचे शौर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाची जिवंत साक्ष. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. चला, जय शिवराय.